खान पुण्यात आला. पुण्यात शाहिस्ते खानाचा तळ पडला. महाराजांचं बालपण जिथं गेलं त्या लाल महालातच शाहिस्ते खान राहू लागला. सोन्यासारख्या पुण्याची रयाच केली. या शाहिस्ते खानाला कसा हुसकवावा याबद्दल महाराज विचार करीत होते. महाराज यावेळी राजगडावर ज्याला वेळीच हुसकला नाही तर हा असा स्वराज्याला छळत राहील. एखाद्या नामदार खानाचा किंवा एकेकट्या सरदाराचा बंदोबस्त करीत राहिलो तर हे मुघल संपणारच नाही. खुद्द शाहिस्ते खानालाच अद्दल घडवावे लागेल. मोरोपंत पेशवे, सर्जेराव जेधे, चांदजी जेधे, चिमणाजी बापूजी, बाबाजी बापूजी अशा मोजक्या सहकार्यांशी महाराजांनी बोलणं केलं आणि वेळ ठरला. अत्यंत धाडसी वेळ. संवारात फौजेच्या गराड्यात घुसून लाल महाराज बसलेल्या खानावर झडप घालायची. गाव भरताच अवघड होता. पण संतीचे खेळगडी पट्टीचे आणि गट्टीचे होते. लाल महालाभोवती खानाची 1.25 फौज पसरली. पुण्याच्या हद्दीवर खानाने इतका कडक पहारा लावला होता की यात शिरकाव करणे महाकठीण. महाराजांचा देश ठरला. महाराजांनी ठरवले की स्वतः जातीनं या मोहिमेवर जाणार. महाराज येणार म्हटल्यावर काय, सर्वांना जास्तच बोला. दिवस ठरला. चैत्र शुद्ध अष्टमीचा म्हणजे राम जन्माच्या फक्त 1 दिवस आधी मध्यरात्रीच्या सुमारास छापा घालायचे ठरले. अगदी गुप्तपणे तयारी सुरू झाली. महाराजांच्या हेरांनी खानाच्या छावणीची तपशीलवार कुंडली महाराजांना कोणी कुठे लपायचे आणि कोणी कुठे उभवायचे हेही ठरले. अष्टमीचा दिवस मावळला तसे महाराजांनी जगदंबेचे दर्शन घेतले. आई साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि महाराज राजगडावरून उतरले. मोजकी 400 खास मावळे आपल्याबरोबर घेऊन उरलेली फौज मोरोपंत आणि नेताजी पालकरांच्या हाताखाली गेली आणि महाराज निघाले पुण्याच्या दिशेने. हा महिना म्हणजे रोजे पाळण्याचा महिना. खानाची फौज दिवसभर उपास करीत